मॉल शेजारी बघते काय काय आहे. हा तो घ्या. हा घे ग्रेप्स. हे दोन कितीला पडली? 23 रुपयाला. स्नॅक खाण्यासाठी खूप छान दिसते. एकदम कलरफुल आणि ब्लॅक. कितीला आहे? 50% ऑफ आहे. भारी आहे. 750 म्हणजे 300 रुपयाचं आहे. बघितलं आहे किती हेवी आहे. तर स्टार मॉलमधून मी बर्गर करायला घेतला. काय बेबी कॉर्न म्हणतो ना त्याला. आणि केक्स घ्यायला मी घेतले. खूप गोड आहे. गोड आहे हा. सोना काय ना सोना. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि तुम्ही माझा चेहरा बघत असाल, एकदम पिंक पिंक झालेला आहे. बघू शकता एकदम ऑइल जमा झालेलं आहे. मी काहीच नाही, फक्त सिरम, माझं फॉक्सचं सिरम आणि ते लावलं. आणि त्याच्या आधी केलेलं आहे एक स्किन केअर फेस पॅक लावला होता. तर एकदम ब्लशी स्किन झाली. ब्लश लावलंय असं वाटतंय. सॉरी, खोकला झालाय मला, खोकला सर्दी. तर ब्लश लावलेलं आहे असं अक्षरशः वाटतंय, बघू शकता. आणि माझं पिगमेंटेशन पण एकदम हळूहळू चाललेलं आहे, एकदम फेंट होत चाललेलं आहे. आणि मी खूप खुश आहे. तर मी एक स्पेशल इन्ग्रेडियंट वापरला आहे माझ्या फेस पॅकमध्ये. जर तुम्हाला माझं स्किन म्हणजे मी काय लावलं आणि घरगुती उपाय आहे, मी काय लावलं, कसं लावलं, किती वेळ ठेवलं, जर ते पाहिजे, तो व्हिडिओ पाहिजे असेल, लवकरात लवकर कमेंट करा. तुम्हाला पण अशी ब्लशी स्किन आणि तुमचे पण चेहऱ्यावरचे डाग घालवायचे असतील, पिगमेंटेशन घालवायचं असेल, नक्की नक्की मला कमेंट करा. आणि त्याच्यावर मी व्लॉग बनवेल. जास्तीत जास्त कमेंट्स आल्या पाहिजे, तेव्हा पण मला व्लॉग बनवायला जरा मोटिवेट होते मी. आणि अजून छान पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगते. त्याच्यामुळे लवकर कमेंट करा आणि सांगा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे की मी कोणतं फेस पॅक लावलं आहे माझ्या चेहऱ्याला. आणि माझ्या त्या फेस पॅकने असा चेहरा झाला आहे माझा, पिंक पिंक. आणि ते लावल्यानंतर किती वेळ ठेवलं, त्याच्यानंतर धुतल्यानंतर मी फक्त काय लावलं आहे तिथे, फक्त मी लावलेलं आहे फॉक्सटेलचं फेस सिरम, त्याच्यानंतर काय म्हणतं आपलं फॉक्सटेलचं सनस्क्रीन. बस एवढेच गोष्टी दोन लावलेल्या आहे चेहऱ्याला, बाकी काहीच लावलेलं नाही आहे. एवढा छान चेहरा झालेला आहे माझा, एकदम ब्लशी ब्लशी झालेला आहे, बघू शकता. चला आता केस विंचरून घेते, आवरते. घर पण इतक्यात आवरलं मी सगळं. चहा घ्यायचा होता पण नाही, विचार म्हणजे बदलला, काहीतरी ग्रीन टी किंवा कॉफी प्यावी. बघते आता काय करायचं. आणि स्वयंपाक झालेला आहे, माझ्यासाठी काहीतरी भाजी करावं लागेल. बघते आता काय भाजी करता येईल, फ्रीजमध्ये काय आहे की नाही. जसं जसं दिवस जाईल तसं तसं तुमच्यासोबत रुटीन शेअर करायची होती. म्हटलं एअर फ्रायरमध्ये आज मी वांगे भाजून बघणार आहे. आपले गावठी गावरान वांगे, मोठे ग्रीन कलरचे. त्याची चटणी मला खूप आवडते, जे मोठे जळगावच्या वांग्यापेक्षा. तर हे असे वांगे आहे, काट्याचे आहे. तर त्याची चटणी करायची, चटणी म्हणजे भरत करायचे, भरताचे वांगे. तर भाजून बघू आपण याच्यामध्ये. त्याला फक्त थोडा चिरा पाडून घेते, म्हणजे मधून पण थोडे भाजले जातील. आणि बघू ट्राय करून. चला, तर आता आपल्या एअर फ्रायरमध्ये मस्त वांगे भाजून बघणार. इथे आहे वांगे, तर 4-5 वांगे बघतात किती भाजायचे. आणि डिफरंट पद्धतीने थोडी काप करून घेते, चिरा मारून घेते, त्याला त्याचे काटे काढून घेते. हे
वांगे, तेल लावलेलं आहे. आता शीट काढून घेते एक. तर असे एअर फ्रायचे शीट असतात. काढून घेते. याच्यात ऑलरेडी शीट आहे ते कलर देते. याच्यामध्ये आपलं वांगे ठेवून देते. तर 180 डिग्रीवर 20 मिनिट लावते. तर बघू शकता भरताची वांगी. सेकंड बास्केट लावतोय. फर्स्ट पण लावायची मला, भेंडी कुरकुरी करायची आहे आता सध्या. तर आधी सेकंड बास्केट लावून घेते मी. 180 डिग्री सेल्सिअसवर 20 मिनिट लावते. 20 जास्त होईल का? 15 लावते. 15 लावते आणि मग आपण बघू कसं होतं. तर इथे चालू झालेलं आहे. 15 मिनिटात आपले वांगे कसे होतात ते दाखवेल तुम्हाला. त्याच्या आधी मी माझ्यासाठी करते आहे कुरकुरी भेंडी, म्हणजे जिरे पूड आणि थोडस बेसन पीठ टाकणार, भुरभरून टाकणार आणि मग फ्राय करायला ठेवणार. बघू कसं होतं नाश्त्याला. कारण भूक लागलेली आहे. कारण चटणी करायला थोडा वेळ, म्हणजे आता भाजतील, आता लगेच भाजतात. एक साईडला आता एअर फ्रायर मध्ये वांगे होतात ते. एक साईडला एकदम थोडीशी भेंडी आहे, बघू शकता, उभी चिरून घेतली. आता मस्त करते कुरकुरी भेंडी. नेहमी कुरकुरी भेंडी तेलामध्ये फ्राय केली जाते, पण आज करणार आहे हेल्दी फूड, नो ऑइल, आपल्या एअर फ्रायर मध्ये, फिलिप्सच्या ड्युअल बास्केट एअर फ्रायर मध्ये. चला आता मी थोडस मॅरिनेट करून घेते. तर याच्यामध्ये मी टाकणारी थोडीशी पेरी पेरी मसाला, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, असं थोडस एकदम फ्रेंच फ्राय सारखं करणार. ऑर्गॅनो, आणि हळद, मिरची, मीठ. आता ऑइल पण टाकायचं आहे आणि त्याच्या आधी बेसन पीठ थोडंसं. लकीली थोडंसं बेसन पीठ होतं. थोडस टाकणार आहे म्हणजे थोडं क्रंचीनेस येईल. आणि बेसन पीठ टाकलेलं आहे, थोडस ऑइल, मिक्स मिक्स मिक्स. मी ना अशा रेसिपी करायला खूपच एक्साइटेड आहे. मिरची फुटली त्याच्यामध्ये म्हणून आवाज आला, तुम्हाला आला की नाही काय माहिती, पण त्याच्यातली मिरचीला मी चिरच पाडल्या नव्हत्या. तर झालेलं आहे. आता एका साईडला आपण हे करून घेऊ. ह्या बास्केटमध्ये कुरकुरी भेंडी करायला ठेवू. बघू शकता ह्या बास्केटमध्ये मी भेंडी ठेवलेली आहे. लावून घेते आणि इकडची पण बास्केट ऑन करते. 180 डिग्री सेल्सिअसवर 20 मिनिट्स ती पण ठेवते. बघू
लागलेलं आहे दोन्ही. तर बघू आता कसं होतं, एकदा काढून बघू कसं झालं आहे. आता थोडंसं तेल लावून देते आणि उलटे करून देते. चिमट्याने उलटे करावं लागतील कारण गरम असतील. मला असं वाटतं की अजून मिनिट त्याला लावावे. बघू शकता 15 मिनिट लावलेलं एक्स्ट्रा. बघू आता. आणि आपली भेंडी पण याच्यामध्ये, तर इथे बघू शकता 9 मिनिट बाकी, 8 मिनिट बाकी आहे भेंडीचं आणि 5 मिनिट बाकी आपले वांगे. आता बघू कसे होतील. एकदा खोलून बघू का. बघू शकता आणि आपली भेंडी झालेली आहे. बास्केट बंद केली भेंडीची. त्याच्यामध्ये अडकली की नंतर काढेल. बघू शकता भेंडी फ्राय झाले बहुतेक. झालंय. ऑफ करू. एकदम मऊ होऊन गेले. बघू शकता मध्ये जातं एकदम. आपले वांगे झालेले आहे. तर आता इथे मॅश करून घेणार मी चमच्याने. बघू शकता वांगी फ्राय झाले. मॅश करून बघू शकता. आता पटकन भाकरी करून घेते. ही बाजरीची भाकर आणि इथे भरीत, वांग्याचं भरीत बघू शकता रेडी झालेला आहे. वाव. आणि बाजरीची भाकर एक आणि इकडे एक आहे बघू शकता. तर इथं चहाचा टाईम 5 वाजलेले आहे आणि चहा ठेवलेला आहे. आणि इथे काढलेले आहेत गहू. आता पटापट फास्टमध्ये गहू निवडून घेते आणि जाताना टाकायचे कारण बाहेर पण जायचं आहे. कुठे जायचं ते जातानाच सांगेल. इथे मी आवरलेला आहे आणि आता वाजले 5:30. विहानला क्लास म्हणून लवकर बोलून घेतलं. त्याला पण घेऊन जाणार आहे. कपडे पण वाळत करायचे राहून गेले, काढायचे राहून गेले आणि तर संध्याकाळी काढून गेला. बघू शकतो कसं झालेलं आहे आजचं वातावरण. आणि हे फुलं बघू शकता किती आले बोगनवेलाचे. तर इतके येतात ना, खूपच येतात एकदाच.
त्याला मी ना कट करत राहते. कट केलं की अजून जास्त म्हणजे फुलं येतात आणि असं भरून जातं झाड. इतकं छान दिसतं. तर आमच्या गार्डनमध्ये याच झाडाने शोभा वाढलेली आहे कारण इतके छान कलरफुल एकदम छान दिसतं. तर मला याच्यात ना कलर पण आणायचे पावसाळ्यामध्ये. व्हाईट असं कलर आणायचं, व्हाईट कलर, तो पण खूप छान दिसेल. पण हा पिंक पण मस्त आहे, बेबी पिंक. त्याच्यात मी लक्ष्मी कमळ लावले, नुसते खोचून दिले होते तरी किती छान झाले बघू शकता. तर आता निघतो, जाता दळण टाकून देऊ आणि मग जाऊ कियाला विहान. चला चला, नका नाव घेऊ, मस्त मस्त. का दे दे कियाला हां घे, टेस्ट कर बरं. ते कागद खाली कर. आता आलोय कॉलेज रोडला. मुलांना इथे ना चिकन रोल घेऊन दिलेला आहे. झुडिओला जायचंय, स्टँड मॉलला पण जायचंय. त्याच्या आधी म्हटलं खाऊन घ्या थोडंसं. तर इथे थांबलोय थोड्या वेळ. कसं आहे का कियाला? बाहेर बसवायचं का? हो वैभव गाडी लावून काय आम्ही चाललोय. हा ना मग मध्ये यायचं ना. तर मला ना कुर्ती बघायची होती. बघते आता ह्या व्हिडिओला आवडते तुम्ही कलर आहे. तर मला ग्रीन कलर मध्ये बघायचं होतं. आणि हा पण आहे म्हणजे फ्रॉक आहे. तर आज बघते मी येल्लो वेगळं, येल्लो पण अशी पण माझ्याकडे किती ब्राईट कलर कॉटन. आमचा कॅमेरामॅन, माझी व्हिडिओ काढणारा इकडे आली की चला आपल्या दोघांचा काढू. इकडे आलो ना आम्ही मॉलला तर विहानच माझी व्हिडिओ काढतो. विहान किंवा वैभव कधी कधी काढतात हो ना. कॅमेरामॅन आहे माझा छोटासा सध्या. हा तर आता इथे हे असे कुर्ते आहे. बघू आता अजून पण मस्त बघू शकता. छान आहे का विहान? छान आहे. जीन्सवर छान दिसेल ना ह्याच्यात. जीन्सवर एकदम फक्त एक्सेल आहे पण भारी एकदम मस्त आहे. आणि कॉटन आहे. बघू शकता इथे आहेत. हा इथे कुर्ती त्या हे स्कर्ट का नाही, प्लाझो आहे. प्लाझो इथे कॉर्ड सेट नाही ना. ग्रीन कलर आहे तिकडे. त्याला बघायचं का जाण तुझं बघून किड्सचं जातो. त्याचे बघतोय. हे भारी आहे. पण आता विंटर नाही, आता उन्हाळा येईल ना, समर येईल. समरच्या हिशोबाने अजून येतील रे, अजून नाही आले सध्या. विहान समरची खूप भारी आहे. चल नाही ही अजून विंटरची चालू आहे ना. अजून विंटर चालू. हा इकडे जेव्हा मार्चला येईल. तर ह्याच कुर्ती छान आलेल्या आहेत. आणि ही मला शर्ट कुर्ती आवडली पण मला हा कलर नको कारण माझ्याकडे खूप इतके कलर्स आहे ना. पिंक कलर सगळे ब्लॅकच आहे. ओ आता
हा हे आता ही स्टाईल आली आहे टॉपची. हे अशी शर्ट हा पोलो शर्ट नाही का असतात. हे बघ हे बघ हा पोलो शर्ट ही शर्ट नाही का दुसरा हे काय आहे ते भारी आहे. तसा नाही होत आहे माझा इथून नाही रेशनचा. ते चांगलं आहे ते. हा आवडतं बघ मला. आता हे आलेले आहे, बघू शकता असे किती छान आहे. हा नको फ्लॅट तशी. हा पण हा किती छान दिसतोय. हा हे मग चालेल. हा खूपच छान आहे, बघू शकता. तर इथे खूप आलेले आहेत असे असे. ही एक नवीन स्टाईल आहे, भारी आहे पण एकदम मस्त आहे. हे बघा हे बघा. हे जॅकेट आहे नका टी शर्ट हे नाही जॅकेट बा वंतून घालायला काही घातलं का मध्ये. हे बघ शर्ट पाव हा तो नाही हो माझ्यासाठी काही. हे चांगलं आहे पण घेईल आपल्या इकडच्या चला झुडिओमधून. चला अरे मला ना काहीच आवडलं नाही. आता इथे स्टार मॉल बघते काय काय आहे. मला नाही आवडत पेरू ऑरेंज. हे आणता तुम्ही पुरं बरं का. हे गोड लागतात ना. हे पिवळे चांगलं घ्या एकदम. हे खायचं का खालचं नाही प्रश्न राहिला. हे घे पिवळे पिवळे राहील ना तिथं. तो पण आहे. हे बघ हे बघ हे. हा तो घ्या. हा फुल गोड आहे. घे ग्रेप्स. हे पाहिजे. नको ना राहू द्या चांगलं आहे. काय इकडे फ्रुट्स. आता आपल्याला इथं ब्रेड नका बघू. ब्रेड येतं पेस्ट्री येते. हे पेस्ट्री हे करायचं मला. हे बघ ना याची सिलिकॉन. हे पण हे इथे पण हे भेटेल तुम्हाला. सिलिकॉनचे बघ ना. हे तंदुरी मसाला एअर फ्रायर आहे तर मस्त काहीतरी. हे क्यू विहान एक बास्केट आण ना छोटी. हे घ्यायचं. हा बेबी कॉर्न. ही कॅबेज कितीला आहे. हे कितीला आहे हो. अजून कोण देतो. इथले हलकं भरीव नाही का. भरीव पाहिजे भरीव हे नाही हो. काय काढून देत आहे त्यापेक्षा हेच चांगलं आहे. हेच चांगलं आहे जाऊ दे. हे बघ बरे. हा हे विहान पाहिजे. बटर काय शिमला मिरची 172. खाऊन झालं ना. चार्ज. हा याच्यावर काय केलं का ते ना फ्रीजर मध्ये करून ठेवावं लागेल कडक. अशी ग्लॉसी हे बा ही ग्लॉसी दिसते ना अशी पाहिजे. 544. सर हे विहान घे. हे आणता रेड. हे दोन कितीला पडली 23 रुपयाला. 19ला. आणि हे 17. हा हे ते नाही ते बिल करावं लागेल ना दाखवून. हे डोनट करायला आकार. हा जड आहे का एकदम पण ॲल्युमिनियम वाटतंय मला. का स्टील आहे. हा स्टील आहे स्टील. कितीला आहे. 50% ऑफ आहे. भारी आहे. 750 म्हणजे 300 रुपयाचं आहे. बघितलं आहे किती हेवी आहे. जड आहे. स्टील ते मस्त आहे. एवढे भारी. तर बघू शकता 50% चालू आहे आणि एकदम हेवी ड्युटी आहे स्टार मॉलमध्ये. पातिले बघू शकता. हे एक वेगळं आहे. तेच ते एक वेगळं आहे.
ही ग्लासेस हे कोणी असं दिलं ना काढून तर खालीच पडतील. मस्त केलं त्याचं. ही अशी जाळी पण मोठी. चला काय काय पाहिजे बघू शकता. हे फ्रीज मध्ये हे सुद्धा भांडे चालतील आपले त्याच्यामध्ये. हे गोल हे गोल बरं. स्नॅक खाण्यासाठी खूप छान एकदम कलरफुल आणि ब्लॅक. आता नवीन आली का ते झाड आहे. हे ऐकलं तुमचं नाही स्नॅक वगैरे चटणी आहे ना आपल्याकडे अशी आहे तिथे. काय तर स्टार मॉलमधून मी बर्गर करायला घेतला. काय बेबीकॉर्न ना त्याला. हा आणि केक्स कियाराने घेतले. खूप गोड आहे. थोडे हा सोना काय ना सोना ना कियारा. आणि कॅप्सिकम घेतल्या त्या रेड आणि येलो कलरच्या. याला बर्गर करून घेतलं हा पिझ्झा. कॉफी असंच त्या हॉटेलचं नाव म्हणजे आणि ज्याला आवडतं बघायला. तिकडे बघता येते ते कसं बघते तो ग्रे. एका झोपला ये ग्रे वाला वो 6,000 का. 6,000. कितने महीने का रहता है? ये है कुछ 2 महीने के आसपास. 2 महीने के आसपास ना. तर आता आम्ही चाललेलो मेन रोड वरून गंगेवरून असं चालणार.